प्रत्येकाच्या घरात सायंकाळ म्हणजे एक किस्सा असतो नाही का? बघा ना, आज आमच्याकडे पण मस्त असं फ्रेश दूध आणलेलं होतं आणि विचार करत होते, की याचं पनीर बनवून टाकूया. मार्केटमधलं पनीर चांगलं नसतं असं तर गेल्या वर्षभरापासून ऐकते. पण 2 महिन्यापूर्वी ना, घरीच पनीर बनवायचंय म्हणून हे पनीर मेकर पण मागवलेलं होतं. पण त्याचा ना 2 वेळा उपयोग झाला आणि असंच कोपऱ्यात पडून होतं. आज म्हटलं याचा मुहूर्त पुन्हा आपल्याला काढावाच लागेल. छान घरीच मस्त फ्रेश पनीर पण बनून जाईल आणि त्या भांड्याचाही उपयोग होऊन जाईल. दूध तापवायला ठेवलं होतं, तोवर थोडा भाजीपालाही निवडून घेतला आणि बघा मी ते दूध तापलं ना, त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही व्हिनेगर देखील घालू शकता. दूध गरम असतानाच थोडं-थोडं करून लिंबाचा रस नाहीतर मग व्हिनेगर घालायचं. दूध लवकर फाटून जातं. माझं इकडे काम चाललंय आणि पियाचं मात्र काहीतरी वेगळंच इथे खेळणं चाललेलं होतं. पण ती शांत होती. या गोष्टीचा जास्त आनंद होता. खरं सांगायचं तर काही सुचतच नव्हतं, की आज जेवणामध्ये काय बनवायचं आणि अचानक आठवलं एक लुप्त झालेली रेसिपी. ती म्हणजे डाळ आणि पालकची. बरेच महिने झालेत आणि ही रेसिपी काही बनवून खाल्लेलीच नव्हती. आज अचानक आठवली म्हटलं चला मग बनवूनच घेऊया. बनवायलाही सोपी. पालक आणि डाळ मिळून बनते म्हणल्यावर हेल्दी तर आहे. तर मी तुरीची डाळ सोबत ना थोडी पालक कट करून तिलाही उकडून घेतलेली होती. मस्त असं वरणाला तडका देतो ना तसा तडका द्यायचा आणि अगदी झटक्यात ही हेल्दी रेसिपी बनवून तयार होऊन जाते. एक वेळा नक्की ट्राय करा. आणि हे बघा जोवर मी स्वयंपाक करते तोवर इकडे दुधातलं पाणी पण वेगळं झालेलं आहे. हे पाणी गाळून घ्यायचं आणि जर हवं असेल तर अजून एकदा याला मस्त पाण्याने वॉश करून घ्यायचं आणि या भांड्यामध्ये अशा पद्धतीने स्प्रेड करून वरून हे झाकण ठेवायचं. थोडं हाताने स्प्रेस करून जेवढं पाणी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आणि काहीतरी वजन ठेवून ना 1-1.5 तासापर्यंत असं ठेवलं ना बरचसं यातलं पाणी निघून जातं. दिसायला जरी मार्केट सारखं दिसत नसलं ना पण चवीला मात्र मार्केटपेक्षा कित्येक पटीने चांगलं आहे. तुम्हाला पनीर मेकरची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा किंवा मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. मस्त असं जेवण झाल्यानंतर छान सगळं घर आवरून घेतलं आणि आता ना रात्रीचा थोडा वेळ स्वतःसाठीही काढते. मस्त असं फेस वॉश करायचा, थोडं मॉइश्चरायझर लावायचं आणि एक सिरम लावायला सुरुवात केली. चांगला रिझल्ट मिळाला ना तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि मस्त असा लिप बाम लावला. चला माझी रात्रीची स्किन केअर रुटीन तर आता कंप्लीट झालेली आहे. भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.